स्टोइसिझमचं मूळ ह्यात आहे की आपली जी काही दुःख आहेत, आपल्याला ज्या काही मानसिक यातना आहेत, त्याची सहनशक्ती आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. तेही आपल्या भावनांचं प्रदर्शन न मांडता. हॅलो. स्टोइसिझम तुम्ही ऐकलंय का? स्टोइसिझमबद्दल जसं आपलं पॉडकास्टचं उद्दिष्ट आहे की रोजचं जगणं आपल्याला सोपं करायचं आहे, सरळ करायचं आहे आणि पॉवरफुल करायचं आहे, जेणेकरून आपण हळूहळू का होईना आपण आपल्या गोलकडे आपण जाऊ शकू. आणि स्टोइसिझम हेच आपल्याला सांगतं. स्टोइसिझम म्हणजे असं काही फार गहन विषय नाही आहे, फार अभ्यासू माणसांनाच कळेल असा विषय नाही आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर स्टोइसिझम म्हणजे रोजच्या जगण्यातला प्राचीन शहाणपणा. स्टोइसिझमचा शोध मला 2020च्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये लागला, जेव्हा भरपूर वेळ होता, सगळे इंटरनेटवरती आपण लागलो होतो. त्यात पुष्कळ गोष्टी नव्याने बघायला मिळाल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्टोइसिझम. स्टोइसिझम आपल्याला रोजचं आपलं जे जगणं आहे, रोजची आपली जी जीवनशैली आहे, त्याच्याशी फार रिलेटेड आहे. म्हणजे असं फार गहन काही विषय तो नाही आहे, पण तो इतक्या मार्मिक पद्धतीने सांगितला आहे. तुमचे रोजचे जगण्यातले जे प्रसंग आहेत ते असे तुम्हाला ते वाचताना भरभर आठवत जातात आणि तुम्हाला कळत जातं की अरे येस, हे मी करू शकतो, ते मी करू शकतो, किंवा असं केलं तर त्याचं एखादाच रिझल्ट मला वेगळा मिळाला असता. आणि म्हणून तो अपील होतो. आणि मी करतोय गेले 2 वर्ष. मला थोडंसं एक रुपयातले 2 पैसे स्टोइसिझम कळला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मी त्या गोष्टी ॲक्टिव्हली वापरतोय माझ्या बाबतीत आणि मला डेफिनेटली त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत. सो तुम्ही हा एपिसोड ऐका. आपलं एका एपिसोडमध्ये होणार नाही, सो मोस्टली 2 एपिसोड आपण करू स्टोइसिझमचे, पण हे दोन्ही एपिसोड तुम्ही ऐका, परत ऐका. यात फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल कळतील आणि आपलं रोजचं जगणं आपल्याला थोडंफार तरी स्ट्रेस फ्री, आनंदी आणि गोल ओरिएंटेड करता येईल. स्टोइसिझमबद्दल बोलताना 3 लोकांचा तरी कमीत कमी प्रामुख्याने उल्लेख करायला लागेल. पहिले आहेत मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट, 2000 वर्षांपूर्वीचे रोमन सम्राट, जगज्जेता. त्यांनी रोजच्या आयुष्याबद्दल त्यांचे अनुभव लिहून ठेवलेत आणि त्यांचे विचार लिहून ठेवलेत. ते त्यांच्या पर्सनल नोंदी होत्या. त्या कधीही कुठेही प्रकाशित होणं अपेक्षित नव्हतं, त्यांना नव्हतं किंवा नंतरही कोणाला नव्हतं. पण जवळजवळ 450-550 वर्षांपूर्वी त्या मेडिटेशन्स या नावाने, या पुस्तक रूपात त्या प्रकाशित झाल्या आणि लोकांना स्टोइसिझमची ओळख झाली. आता हे बघा, अजून पुढची 2 नावं पण मी घेणार आहे. ते 3ही लोक अतिशय वेगळ्या स्तरातले आहेत, पण तिघांनाही समान जोडणारा दुवा आहे स्टोइसिझम. दुसरं नाव आहे एपिक्टेटस. एपिक्टेटस हा अतिशय सुखवस्तू घरात पण गुलाम म्हणून जन्माला आला होता आणि त्याला संपूर्ण कल्पना होती की त्याचं आयुष्य गुलामीत जाणार आहे. पण अतिशय हुशार माणूस. त्यांनी त्याच्या मालकाकडे मी शिकू का, तत्वज्ञान शिकू का, फिलॉसॉफी शिकू का, ह्याची त्यांनी परवानगी मागितली आणि ती त्याला मिळाली. त्याला तत्वज्ञान विषयात एवढी गती होती आणि तो इतकं पुढे शिकला की नंतर तो शिक्षक म्हणून 25 वर्ष रोममध्ये फिलॉसॉफी शिकवत होता. गुलाम असलेला माणूस, 2000 वर्षांपूर्वीचा. आणि हे मार्कस ऑरेलियस काय किंवा एपिक्टेटस काय, ह्या लोकांनी जे लिहून ठेवलंय ना, ते आजही आपल्याला तंतोतंत लागू पडतं, शब्दशः लागू पडतं. शेवटी माणसाचं वागणं, जे काही त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग आहेत, ते कसे कोण डील करतं, कसे करावेत, ह्याबद्दल आहे हे सगळं. याच्यात काही कुठले दाखले फार मोठे दिलेले नाही आहेत. त्यांचं रोजचं जगणं त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणून ते आपल्याला अपील होतं. मी हे थोडं रिपीट करतोय, पण आजचा हा एपिसोड करण्यामागचं कारण, तुम्ही हे शोधा नेटवरती, पुस्तक रूपात पण पुष्कळ ठिकाणी हे अवेलेबल आहेत. इनफॅक्ट मी काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्सही देईन किंवा पुस्तकांची नावंही देईन स्टोइसिझमबद्दलची, ती तुम्ही वाचा.
आणि आचरणात आणा. ते अगदी सोपं आहे, फक्त डिसिप्लिन पाहिजे मात्र त्याला. सो एपिक्टेटस ह्या गुलामानेही शिकवलं तत्त्वज्ञान, पण एपिक्टेटसनी स्वतः लिहून ठेवलंय असा काही नोंदी इतिहासात मिळत नाही. पण त्याचा शिष्य ॲरियन म्हणून होता. आता ॲरियन हे नाव मला नीट उच्चारता येतंय का स्पेलिंगप्रमाणे मला माहीत नाही, पण त्या शिष्यानी नोंद करून ठेवली आहे एपिक्टेटसच्या शिकवण्याबद्दल, आणि ते मात्र अवेलेबल आहे. तिसरं नाव आहे सेनेका. सेनेका हा अतिशय प्रतिष्ठित राजकारणी होता, राजाचा सल्लागार होता. तो नीरो सारख्या अतिशय दुष्ट आणि क्रूर राजाचाही सल्लागार, शिक्षक म्हणून राहिलेला आहे. पण म्हणूनच त्याचे विचार एखाद्या चांगल्या किंवा नैतिकतेने वागणाऱ्या माणसाबद्दलचे जे काय आहेत ते फार अप्रतिम आहेत. आता मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एक सम्राट, एक गुलाम आणि एक अतिशय सधन प्रतिष्ठित राजकारणी, ह्या तिघांनाही जगण्याची प्रेरणा मिळाली स्टोइसिझममध्ये, किंवा त्यांनी स्टोइसिझमला फॉलो केलं. ह्यातच बरंच काही तुम्हाला मिळेल, किंवा हेच स्टोइसिझमबद्दल सांगण्यासाठी पुरेसं आहे. स्टोइसिझमची सुरुवात झाली 3ऱ्या शतकात. झेनो हा अतिशय मोठा विचारवंत, जो त्याची प्रवचनं द्यायचा. त्याची जागा होती प्रवचन देण्याची अशी एक दुहेरी खांबांची रांग असलेली जागा होती, आणि दुहेरी खांबांची रांग असलेली जागा म्हणजे त्याला म्हणतात स्टोआ. सो तिथे जमलेले लोक हे स्टोइक्स, आणि ते जे फॉलो करतायत ते स्टोइसिझम. आपल्या जगण्यात आपल्याला प्राचीन शहाणपणा जर का आणायचा असेल तर स्टोइसिझम बद्दलचे किंवा स्टोइसिझममधले ह्या लोकांचे विचार जे काय आहेत ते आता आपण पुढे ऐकणार आहोत. स्टोइसिझमचं मूळ ह्यात आहे की आपली जी काही दुःख आहेत, आपल्याला ज्या काही मानसिक यातना आहेत, त्याची सहनशक्ती आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. तेही आपल्या भावनांचं प्रदर्शन न मांडता. दॅट इज स्टोइसिझम. आणि हे शिकणं प्रत्येक माणसाला गरजेचं आहे, कारण कोणाला दुःख नाही आहेत, कोणाला मानसिक यातना नाही आहेत, आणि कोणाला ध्येय नाही आहेत, असा कोणीच नाही आहे. आणि हे सगळे विचारवंत एक एक 2-2 वाक्यात फार मोठा आशय सांगून जातात, अगदी साध्या, सोप्या आणि सामान्य बुद्धीच्या माणसालाही कळेल अशा शब्दांमध्ये. दॅट इज द ब्युटी. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे विचार स्वतः कितीही मोठे आणि प्रतिभावंत असले तरी अगदी सामान्य माणसाला कळतील अशा शब्दात त्यांनी ते मांडलेले आहेत. सेनेका असं म्हणतात की आपण वास्तवात एखादी गोष्ट वाईट घडणार असेल, होणार असेल, तर त्याचा कल्पनेमध्ये जास्त त्रास करून घेतो. म्हणजे हे झालं तर ते होईल, ते झालं तर हे होईल. तुम्ही वास्तवात जर का जगताय तर त्रास कल्पनेत का करून घेता? आणि तो बहुतेक वेळा कल्पनेत होणारा त्रास हा ॲक्च्युअल होणाऱ्या त्रासापेक्षा जास्तच असतो. किती पटण्यासारखं आहे बघा. त्याचं उदाहरण ते देतात की तुम्हाला भूक लागल्यावरती तुम्ही खाता की नाही, तसंच या त्रासाला का नाही ट्रीट करत? आपण असं नाही ना करत की आज मला भूक लागली मी खाल्लं, उद्या पण मला भूक लागणार आहे म्हणून मी आत्ताच खाऊन घेतो, परवा पण लागणार आहे, असं नाही ना होत. भूक लागल्यावर तुम्ही ट्रीट करता त्याला खाण्यानी. तसं जेव्हा त्रास होणार आहे वास्तवात तेव्हा त्याला ट्रीट करा. आत्तापासून त्याची भीती घेऊन बसलात तर कसं चालेल? मार्कस ऑरेलियस म्हणतात की प्रत्येक माणूस हा स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करत असतो. तरीही आपण लोक काय म्हणतील म्हणून लोकांच्या मताला कितीतरी जास्त किंमत देतो आपल्या मतापेक्षा. हे अगदी आपल्या बाबतीत रोज घडतं. त्यांची मतं ऐकायची नाहीत असं आपण म्हणत नाही, पण लोक काय म्हणतील ह्या भीतीपोटी आपलं मत आपण बाजूला सारतो आणि ते काय म्हणतात ते करतो. हे विसंगत आहे की नाही? तुम्ही स्वतःवर जास्त प्रेम करता, स्वतःच्या मतालाही किंमत द्या, काहीच गैर नाही आहे. पुढे मार्कस असं म्हणतात, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, की प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला काहीतरी मत असावंच असा तुमचा आग्रह का असतो? एखाद्या बाबतीत
तुमचं काहीही मत नसणं हे स्वाभाविक असू शकतं, पण नाही, आपण नाही करत तसं. आपण आग्रह धरतो की प्रत्येक गोष्टीत माझं एक मत आहे, ते मी मांडणार, त्याच्याबद्दल भांडणार, वाद घालणार. बहुतेक वेळेला आपली ही मतं आपण जेव्हा दर्शवतो तेव्हा त्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्याशी काहीही संबंध नसतो. त्याच्यावर आपण प्रचंड ऊर्जा, प्रचंड एनर्जी खर्च करतो, आपला वेळ घालवतो. का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. झेनो तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणतो की देवाने तुम्हाला 2 कान आणि 1 तोंड दिलंय. कधी विचार केलाय त्याबद्दल की 2 कान आणि 1 तोंड का आहे? कारण ऐकणं हे जास्त महत्वाचं आहे बोलण्यापेक्षा. स्टोइसिझम, आता गेले मी जे काय 7, 8, 10 मिनटं बोलतोय ह्यातलं तुम्हाला फार नव्याने काही कळलंय असं एखाद वेळेस होणार नाही, पण तुम्हाला विचार करायला मी प्रवृत्त करतोय. खरं आहे की नाही? हीच गंमत आहे स्टोइसिझममध्ये. पुढे ते असं म्हणतात की तुम्ही जे वाचता, जे पाहता, जे ऐकता तसे तुम्ही हळूहळू व्हायला लागता, नकळत, आपल्याला समजत नाही. त्यामुळे जर का तुम्ही गॉसिप ऐकत असाल, गॉसिप शोधत असाल तर तुम्ही तसे व्हाल हळूहळू. जर का तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम ह्यावरतीच फक्त रमत असाल, त्या एका आभासी दुनियेत जर का हरवून जात असाल तर तुम्ही तसेच व्हायला लागेल हळूहळू. सो चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं काहीतरी पाहिलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. आपल्यात चांगले बदल जर का घडवायचे असतील तर वाचन केलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वाचनाचे फायदे नक्कीच आहेत, वादातीत आहेत. पण आजच्या ह्या डिजिटल दुनियेत वाचन हे आपल्या आयुष्यातून जवळजवळ संपत चाललंय. सो ह्या गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. आपल्याला माहिती असतात या गोष्टी, पण नाही आपण त्याबद्दल विचार करत, तेवढा सिरियसली विचार नाही करत आपण. सो आत्ता पहिला एपिसोड इथे संपवतोय. तुम्ही हा एपिसोड पुन्हा एकदा ऐका. ह्यात तुम्हाला न पटण्यासारखं मला वाटत नाही काही आहे, पण मला तुमच्या कॉमेंट्स कळवा. आम्हाला तुमच्या कॉमेंट्स नक्की वाचायला आवडतील, त्यावर आम्ही आमचं मतही तुम्हाला सांगू शकू. आत्ता हा जो काय एपिसोड तुम्ही ऐकलात त्याप्रमाणे ॲक्च्युली वागायचा प्रयत्न करून बघा, तुम्हाला त्याचे फायदे मिळतील नक्की. आय एम 100% कन्व्हिन्स्ड. आणि दुसरा एपिसोड ऐकायलाही तयार राहा, कुठे जाऊ नका. आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तुम्हाला फार छान छान गोष्टी इथे ऐकायला मिळणार आहेत. थँक्यू.